शिवसाईद्वारे शक्य इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, BSc नर्सिंग होण्याचं स्वप्न MHT CET 2025च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा, संपर्क 8390 3545 55 आणि 8208 1082. संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी त्याच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम सरकारमधील मंत्री करीत आहेत. रविकांत तुपकर. कृषी मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर रविकांत तुपकर यांची संतप्त प्रतिक्रिया. हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असे वादग्रस्त विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. त्यावर संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी त्याच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम सरकारमधील मंत्री करीत आहेत. बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना आवरा, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ. शेतकऱ्यांचा संयम तुटण्याची वाट सरकारने पाहू नये, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे. शेतकरी सगळ्या बाजूने अडचणीत सापडलाय. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड असं नुकसान झालंय. त्यात सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कांद्याला भाव नाही. सगळे शेती पिकांवाले शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने शेतकऱ्यांना आधार देणं आवश्यक आहे. परंतु आधार द्यायचा तर लांबच, पण शेतकऱ्यांचा अपमान करणं, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सरकारमधले काही मंत्री करतायत. कृषी मंत्र्यांनी आत्ताच असं म्हटलं की आता काय ढेकळाचे पंचनामे करायचे का? मग जेव्हा आमचं नुकसान होतं तेव्हा तुमचा अधिकारी पंचनामा करायला का वेळेवर आमच्या शेतात पोहोचत नाही? वेळेवर पंचनामा केला नाही तर तुमचा अधिकारी महिनाभर आला नाही तर आम्ही काही शेतात ते पीक ठेवणार नाही नुकसान झालेलं. आम्हाला तर दुसऱ्या पिकाची पेरणी करण्यासाठी शेत तयार करायचं असतं. म्हणजे सरकारमधल्या मंत्र्यांनी आधार देण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम हे सरकारमधले मंत्री करतायत. आमचं असं म्हणणं आहे, भीक नको पण कुत्रा आवर, अशी आजची आमची शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे. आणि तुम्हाला मदत करता येत नसेल तर ठीक आहे, पण किमान आमच्या जखमेवर तरी मीठ चोळू नका. सरकारला आमची विनंती आहे, या बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना आवरा, अन्यथा जशास तसं उत्तर आता शेतकरी देतील. आमच्याही संयमाचा बांध तुटायची वाट आता सरकारने पाहू नये.